नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. याबाबत आपण कालसुद्धा अपडेट पाहिली होती. लाभार्थ्यांना जवळजवळ 80% लाभार्थी हप्त्यापासून वंचित होते. त्यांना आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तर याबाबतच्या अपडेट दररोजच्या प्रमाणे आजसुद्धा आपण पाहणार आहोत. काही तांत्रिक कारणामुळे आज थोडासा व्हिडिओ जो आहे वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतोय. मात्र तरीसुद्धा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं जे काम आहे, कार्य आहे, हे अशाच पद्धतीने दररोजच्या पद्धतीने वेळेवर सुरू राहणार आहे. तर त्यासाठीच पाहूयात आपण महाराष्ट्रातील ज्या कल्याणकारी योजनांचे जे लाभार्थी आहेत, निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत वेगवेगळे, यांना वेळेवर हप्ता मिळवण्यासाठी काय करावं. त्यांना जर पाहू शकता 1 ते 2 महिने चांगल्या पद्धतीने हप्ता येत नसेल तर त्यांनी ही जर गोष्ट केली, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ती जर गोष्ट केली तर 100% त्यांचा लाभ त्यांना वेळेवर जमा होईल. आणि याच कारणामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सगळ्या निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचेल. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर ठीक आहे, तांत्रिक अडचणींमुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने काय होईना, पण महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या ज्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभार्थी आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि श्रावण बाळ योजना यांचे लाभार्थी. तर हे सर्वजण सरकारकडून मासिक अनुदान म्हणजेच हप्ता जो आहे पेन्शन मिळवण्यास पात्र आहेत, जे त्यांच्या आर्थिक आधारासाठी महत्त्वाचे आहेत. कारण गरिबी आणि असहायतेपासून यांना संरक्षण मिळतं आणि त्यांचा जो हक्क आहे. तर या योजनेमुळे लाभार्थी स्वावलंबी होऊ शकतात, पण नियमित हप्ता न मिळाल्यास त्यांचं जीवन कठीण होतं आणि यामुळे त्यांना तक्रार करण्याचा सुद्धा हक्क आहे. जर 1 ते 2 महिने त्यांना नियमित जर लाभ मिळत असेल तर तक्रार ते करू शकतात. आता हे कुठे करू शकता याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत. हप्त्याचा विलंब आणि अनियमितता, सध्याची परिस्थिती खूपच बिकट अशा पद्धतीची आहे. वेळेवर हप्ता येत नाही आहे, खूपच लेट होतो, 1 महिना लेट होतो. तर पाहिलं आपण डिसेंबर 2023चा हप्ता, डिसेंबर 2023च्या ऐवजी इथे 2025 आहे, चुकून झालं आहे. तर डिसेंबर 2025चा हप्ता हा 10 तारखेपर्यंत अपेक्षित होता, पण तो जानेवारीच्या 2 तारखेला म्हणजे पूर्ण 1 महिना हा लेट झाला आहे. जानेवारीच्या 2 तारखेपासून वाटप सुरू झाला, अद्यापही काही लाभार्थ्यांना आलेलं नाही आहे, काही लाभार्थ्यांना मिळालं आहे, काही लाभार्थ्यांना कमी आला आहे. परिणामी जानेवारीचा हप्ता येईल का नाही हा प्रश्न सध्या उपस्थित झाला. या तारखेपर्यंत GR येऊन त्याची वितरणाची प्रोसेस जानेवारीसाठीची सुरू व्हायला हवी होती. त्याच वेळेला डिसेंबरची प्रक्रिया हे सुरू आहे. तर यामध्ये 6 ते 7 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याचा हप्ता हा जमा व्हायला हवा आणि हा निराधार बांधवांचा हक्क आहे. तरीसुद्धा असं होत नाही आहे. तर अपूर्ण रकमेचं उदाहरण पाहिलं तर काहींना फक्त 1500 मिळाले, पूर्वीचे 2500 मिळत होते, काहींना काहीच नाही. तर 2022-23 पासून 2023-24 म्हणजे 24-25 पासून नियमित मिळणाऱ्यांनाही सुद्धा हे होत नाही आहे. इथे थोडीशी यामध्ये सण जे आहेत हे चुकले थोडेसे. 2024-25 पासून नियमित मिळणाऱ्यांनासुद्धा यामध्ये हप्ता मिळत नाही आहे. आता यामध्ये कारण काय सांगितलं जात आहे की आधार मॅपिंग नीट नाही आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे हे लिंक UID साईट जे आहे DBTवर वेबसाईटवर चेक केले, निराधार योजनेच्या वेबसाईटवर आधार नॉट मॅपिंग दाखवलं आहे, म्हणजे NA दाखवलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रशासनाने पैसे देणं हे टाळलं आहे. जर तुमच्या आधार नॉट मॅपिंग असेल आणि तुमचं लिंक नसेल, अशा पद्धतीचं असेल, तर तरीसुद्धा तुम्हाला पैसे जे आहे एखाद्या महिन्यामध्ये मिळाले, वेळेवर मिळत होते, त्याच्यानंतरनं ते बंद झाले. तर यावेळेला काय केलं जाऊ शकतं, हा विलंब हा जो लेट होतोय, अपूर्ण रकमेमुळे लाभार्थी सध्या त्रासलेले आहेत. कागदपत्र जवळजवळ त्यांनी 4 ते 5 वेळा जमा केले तरी त्यांचा हप्ता त्यांना जमा होत नाही. आधार मॅपिंग नीट असूनही पैसे न येणं हे सामान्य प्रक्रिया आहे, कारण तांत्रिक दोष नाही आहे तर प्रशासकीय दुर्लक्ष केल्यामुळे अशा पद्धतीची अडचण ही येत आहे. सरकारची हमी आणि वास्तव म्हणजे शब्द सरकार
शब्द जो आहे तो पाहू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट सांगितलं की निराधार व्यक्तींचे पैसे प्रत्येक महिन्याच्या आत्ताचे अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनामध्ये त्याने हा शब्द मांडला होता. निराधार व्यक्तींचे पैसे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खात्यात जमा होतील. पण पाहिलं तर 4 ते 5 तारखा झाल्या तरी जानेवारीचा हप्ता येत नाहीये. म्हणजे जे काही यामध्ये आश्वासन दिलं जातं हमी तर या 100% पूर्ण केल्या जात नाहीयेत. तर यामध्ये काय होतंय तर पाहिलं तर आपण पाहू शकता ही हमी लाभार्थ्यांना विश्वास देणारी आहे पण ती पाळली जात नाहीये. तर प्रशासनावर कारवाई होऊ शकते का? आता पूर्वीच्या सूचना 6 ते 7 तारखेपर्यंत हप्ता येणं अपेक्षित असतं. मात्र 1 तारखेला म्हणजे पूर्ण महिना जाऊन दुसरा महिना उजाडला तरीसुद्धा ही वेळेवर जमा होत नाहीये. तर यावर उपाय काय आहे? आपले सरकारवर तुम्ही पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. तुम्हाला हक्क आहे तुमचा लाभ जो आहे वेळेवर मिळत नाहीये किंवा लेट होतोय किंवा 1 ते 2 महिना अडलाय काही कारण नसताना तर लाभार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयात फक्त कागदपत्रे जमा करून थांबू नये. जर त्यांचा लाभ त्यांना मिळत नाहीये तर आपले सरकार पोर्टलवर जो डॅशबोर्ड आहे कशा पद्धतीने करायचा याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण नंतर घेऊयात. तर ही तक्रार जर आपले सरकार पोर्टलवरून केली तर CM ऑफिसपर्यंत पोहोचते आणि पेंडिंग राहिल्यास संबंधित प्रशासनावर सुद्धा कारवाई होते. त्यांना ती प्रोसेस जी आहे ही करणं अनिवार्य असतं. कशी करायची तर पाहू शकता योजनेच्या संदर्भात संजय गांधी निराधार दिव्यांग अनियमित हप्ता आहे तहसीलदार कलेक्टर सामाजिक न्याय विभागाविरुद्ध तुम्ही तक्रार नोंदवू शकता. कशी नोंदवायची एक व्हिडिओ आपण डिटेलमध्ये स्वतंत्र घेऊया नंतरनं. तुमची जर यामध्ये सहभाग असेल तर यामध्ये कमेंट तुम्ही करू शकता की तुम्हाला अशा पद्धतीने तक्रार नोंदवायची आहे. आपण त्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ 100% घेऊयात. आता जर तक्रार केली तर याचा फायदा काय आहे तर पाहू शकता हजारो लोकांच्या समस्या आहेत. 1500 ऐवजी त्यांना यामध्ये 1500 रुपयाचे 2500 आहेत किंवा 1500पेक्षा कमी आलेत तर त्यामध्ये क्लिअर तुम्हाला समजून येईल. आणि कागदपत्र जमा केली तरी पैसे येण्यास तहसील कार्यालय दोषी असेल तर त्यांच्याविरुद्ध तक्रार त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. सध्याची समस्या काय आहे तर डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीमध्ये आलेला आहे. 2 कारणं आहेत. शासन निर्णय आलेला नव्हता. त्याचबरोबर 20 ते 22 तारखेला पोर्टलवर अपडेट आली होती. प्रशासकीय दुर्लक्षामुळे यामध्ये जे आहे अडचण निर्माण झाली होती आणि हप्ता आलेला नव्हता. काहींना अजूनही मिळालेलं नाही आहे. तर काय केलं जाऊ शकतं आपली सरकारवर तक्रार नोंदवली जाऊ शकते. दुसरी गोष्ट होते की अपूर्ण रक्कम येते जी काही 2500 ऐवजी 1500 असेल 1500 ऐवजी 1000 अशा पद्धतीने आधार मॅपिंग असूनही या पद्धतीने तुम्हाला पैसे येत आहेत. तर DBT UID चेक करून तुम्ही तक्रार करू शकता की बरोबर आहे तरीसुद्धा असं का होत आहे. नियमित येत नाही आहेत. आता हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. कागदपत्र जमा करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे. निराधार शाखेअंतर्गत तर CM डॅशबोर्ड जो आहे यामध्ये तुम्ही तक्रार करू शकता. आता इथे सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकाने तक्रार करण्यापेक्षा जर जास्त लाभार्थी यामध्ये सेम प्रॉब्लेममुळे सेम समस्यामुळे अडले असतील तर एकत्रित सामूहिक जी तक्रार आहे हे केली जाऊ शकते. एकत्र येऊन लाभार्थी एकटे आरडाओरडा करतात तहसील कलेक्टर ऑफिसमध्ये तर यामध्ये विषय जो आहे वरपर्यंत जात नाही आहे वरच्या स्तरापर्यंत पोचत नाही. यावेळेला जर जास्त लाभार्थ्यांनी जर तक्रार केली तर यामध्ये निधीचा गैरवापर थांबेल. त्याचबरोबर तो जो लाभ आहे हा 100% सगळ्या लाभार्थ्यांना वेळेवर मिळून जाईल. शांत राहिल्यास योजनेमधून 1 ते 2 महिने असंच होऊ शकतं. पुन्हा तुमचा जो लाभ आहे हा बंदसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचा लाभ जर तुम्हाला वेळेवर मिळत नसेल तर तुम्हाला तक्रार करण्याचा 100% हक्क आहे. महत्त्वाचं म्हणजे आता कागदपत्र तुम्ही जर 5 ते 6 वेळा दिले असेल तर त्यावेळेला कागदपत्र देऊन पुढे काही होणार नाही आहे. तर यासाठी तुम्हाला पुढच्या स्टेप म्हणजेच तक्रार करणं आवश्यक असेल. तहसीलमध्ये फक्त कागदपत्र जमा करून थांबू नका. वरच्या स्तरेपर्यंत जर तुम्ही ही तक्रार दिली तर 100% तुमचा जो प्रॉब्लेम आहे समस्या ही सॉल्व्ह होईल. वेळेवर सुद्धा पैसे जमा होऊ शकतात. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत जे लाभ घेणारे सगळे निराधार बांधव आहेत यामध्ये सगळ्या योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी महत्त्वाचं आहे तुमचा जो हप्ता वेळेवर येत असेल. त्याचबरोबर तुमचा हप्ता यामध्ये तुम्हाला कमी येतोय त्याचबरोबर अजून काही प्रॉब्लेम असेल येतच नाही तर यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे तुम्ही
जी योजना आहे ह्या योजनेअंतर्गत आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. कशा पद्धतीने तक्रार नोंदवायची आहे याबाबत सुद्धा आपण अपडेट एक स्वतंत्र व्हिडिओ घेणार आहोत. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत सध्या पैसे जे आहे DBT जे आहे म्हणजेच हप्ता जो आहे डिसेंबर महिन्यासाठीचा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांना अद्याप मिळालेलं नाही आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात, म्हणजे त्या त्या जिल्ह्याची अपडेट आपल्याला स्वतंत्र देता येईल. त्याचबरोबर यानंतरचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकर येऊ शकतो का, त्याचबरोबर त्यासाठी शासन निर्णय कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो, या सगळ्या अपडेट अशाच पद्धतीने आपण वेळेवर घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर निराधार बांधवांअंतर्गत निराधार योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.